निलेश घायवळ आणि सचिन घायवळ प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येताना दिसत आहेत। वेगवेगळे नेते एकमेकांवर टीका टिप्पण्या करताना दिसत आहेत। मात्र या सगळ्यामध्ये सुरुवातीपासून काय घडलेलं होतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर घायवळ बंधूंचे सख्खे मामा आहेत। मामा, काय सांगाल तुम्ही लहानाचं मोठं होताना या दोन्ही भावांना पाहिलेलं आहे। आता जे काही त्यांच्यावरती आरोप होत आहेत, किती तथ्य वाटतं? खोटे ते सगळेच। या आरोपामध्ये काही तथ्य नाही। ते दोघं त्याच्यामध्ये नाहीत। ज्यांनी फायरिंग केली ती लोक त्यांची नाहीत। निलेश घायवळ तर बाहेरगावी गेला, त्याच्या मुलाला भेटा तिकडे ते बायको दोघं जण गेली इथं। हे सगळं खोटं आहे। सरचं तर काय बाकीचं काय असेल ते आपलं तिकडलं काय माहीत नाही, पुण्या काढलं, पण ही जी घडलं आहे ती सगळं खोटं आहे। लोकं विनाकारण ह्याला गुतवायचं चाललं आहे। सध्या आमच्या इकडं इलेक्शन लागते, आता त्या इलेक्शन करता हे सगळं चाललेलं आहे राजकारणी लोकांचं। म्हणजे असाच अगदी सेम आरोप तुमच्या ज्या भगिनी आहेत, म्हणजे निलेश घायवळ यांच्या मातोश्री आहेत, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा आरोप केला की जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहायचं होतं आणि त्यासाठी हे सगळं केलं जातं। तुम्हालाही तसंच म्हणायचं? हो, तेच जे आमची बहीण बोलली तेच बरोबर आहे। सगळं राजकारणामुळे सगळं चाललेलं आहे। आता इलेक्शन लय जवळ आलेलं आहे आणि स्वतः सचिन घायवळ या भागामध्ये आम्ही उभा करणार आहेत। ते त्यांना थोडं अवघड वाटतंय। मग काय ते खोटं नाटक करायचं, काय संबंध आहे या लोकांचा त्याच्यामध्ये? निलेश कुठं, सचिन कुठं, फायरिंग झाली कुठं? आता कुठले काय बी काढायला लागलात खोटं सगळं असेल त्यांच्यामध्ये, त्याला तुम्ही सजा देऊ शकता, म्हणजे नाही त्यात कशाला देता? आता मी इथं बाईट देतोय, तर उद्या काय कमी जातात खोटे निक्के माझ्यावर बी केस टाकू शकतात, करणार ते लोक। त्याला माहिती इकडे बोलणार त्याचं कोणी नाही। आता मामाचं एकला, आमची पोरं आहेत काय शेतकरी काम करणारे, भावाची पोरं आहेत काय, ज्यांची पण नावं टाकणार ते, काही कारण नाही। आमचा काय संबंध आहे कशामध्ये? कोण करतं असं वाटतंय? रोहित पवार, दुसरं कोण नाही। त्यांचं आमचं विरोध आहे इथं। आम्ही शिंदे साहेबाचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते आमच्या मागं लागलं की ते असं कधी कुठं न करणार। मामा, तुम्ही असंही म्हटलं होतात की या सगळ्यामध्ये खरं तर रोहित पवारांचं सुद्धा काम या घायवळ बंधूंनी कधी काळी केलेलं आहे। 2019 मध्ये ज्या टायमाला रोहित पवार इकडे उभा राहिले, त्या टायमाला निलेश घायवळ अमरावतीच्या जेलमध्ये होता। मी होतो गावाकडे, मी शेतीच करतो। तर कुठून त्यांनी कॉन्टॅक्ट कसं केला माहीत नाही, आणि एक माणसाचा फोन आला मला चुंडीहून की मामा तुम्ही कुठे आहेत? म्हणलं गावाकडे। तर म्हणलं दादांना भेटायचं आहे। तर म्हणलं येतो। मी गेलो आणि त्यांना भेटलो तिथं, म्हणजे रोहित पवारांना? हा, रोहित पवाराला भेटलो। ते म्हणले निलेश घायवळ कुठे? निलेश कुठे? तर मी म्हणलं ते अमरावती जेलमध्ये। कुठल्या केसेस आहेत? म्हणलं कुठल्या केसेस काय माहीत नाही, मोका त्याला टाकला एवढं मला माहिती म्हणलं। तर म्हणले ठीक आहे, उच्चाला का 11 साडे 11ला मला भेट। दुसऱ्या दिवशी जाऊन मी पुन्हा भेटलो। मला त्यांनी तारीख दिली, जी तारीख दिली त्या तारखेला त्याला बाहेर काढलेला आहे। मग ते कुणी काढला, त्यांचे कोण मंत्री संत्री काय असतील त्याचं काय त्याची त्याला माहिती। त्यांचं लोकेशन बघा, त्यांचे फोन टॅप करून घ्या किंवा चेक करा। निलेश घायवळला सोडवलं कुणी, हे मोठा विषय आहे। मोक्यामधला आरोपी ना अमरावतीला आहे, आणि दिलेल्या तारखेला तो सुटतो म्हणजे तसं ते काय बी करू शकतात, ते त्यांचं काय सांगता येत नाही। मग एकेकाळी जर इतकं निलेश घायवळ आणि या घायवळ बंधूंबद्दल रोहित पवारांना प्रेम होतं, तर अचानक बिनसलं कुठे? कसं आहे, निलेशचा स्वभाव एक मनमिळव माणसामधला येतो। त्याच्यापाशी एकदा माणूस आला ना, त्या माणसाला काय काम नसलं ती पुन्हा त्याला भेटायला माघारी ना, असा तो माणूस आहे। तसं ह्याच्या मागं 15-20 नाही 5-50 माणसं ह्याच्या मागं राहायची, त्यांच्या मागं 10-15 राहायची। हे खटक ना, दुसरं काहीच नाही। दुसरा यांच्यात काही सुद्धा विषय नाही, राजकारणाकरता चाललं आहे ते। कुठे बी काय असं खोड्या करायला लागलं काही बी। पुन्हा कोरोनामध्ये निलेश घायवळने जे पाणी वाटप केलं जामखेडला, तेव्हा म्हणला ते पाणी पिणी वाटायचं नाही, काय नाही, तुम्ही कशाला पाणी वाटता, काय करताय, गाड्या घेऊनच फिरू नका, पोरं जास्त न्यूज नका, काय बी सांगायचं ते। तर आपलं हे खटकतच गेलं पण आमचं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्या टायमाला शिंदे साहेबाचा प्रचार केला। त्याच्या अगोदर रोहित पवार 44 का 24 हजारांनी निवडून आलेले पहिल्या इलेक्शनला। 42 हजारांनी निवडून आलेलं आहे। आम्ही ज्या टायमाला प्रचार केला त्या टायमाला, आणि आता त्याच्या विरोधात केला। शिंदे साहेबांचा प्रचार आम्ही केला ना, आम्हाला जमानच। काय बी खोटे केसेस काय बी करायचं, कुठे गेलं इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, पुन्हा काय झालं की करा केस करा, त्याच्या केस करा, असं खोटं करायचं। आता रोहित पवार ओळखायलाही तयार नाहीयेत घायवळ बंधूंना। मी ओळखतच नाही ना। हो, त्यांनी लय मोठ्या मिटिंग घेतल्या। ती काय सांगते, माझ्यासमोर त्याला बोलवा, मी कसा बोलतो बघा त्याला। मामाशिवाय तर मला बोलत नव्हती ती। सभेमध्ये गेले, मामा आले थांबा, असं बोलत होती। आणि आता म्हणजे एकदम ओळखीतच नाही। सर कुठं तिकडं मंदिरातच भेटलाय,
अहो 44-43 जी पडली त्या टायमाला आपल्यामुळे पडलेली ती. एवढं यांची माणुसकी इकडे गावाकडे दोन्ही भावाची. पण आता सचिन सर शिक्षक आहे तो. त्याच्यावर काय गुन्हा आहे मला सांगा, दाखवून द्या ना. आता त्याच्यावर बी केस टाकली, तो बी आरोपी, तो बी मोक्यामध्ये. मला बरोबर आहे. बघा तुमची हिशोबाने काय करायचे करा. न्याय देव तर शेवटला आहे का नाही. म्हणजे थोडक्यात रोहित पवारांनी या सगळ्यामध्ये घायवळ बंधूंचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला, निवडणुकीपुरता वापर करून घेतला, निवडून आला आणि मग आता राज्य करायला लागले. आणि ते मी सांगतो ना, ते काय बी करू शकतात. आणि आता कालचीच विषय आहे, त्यांचाच मेन माणूस आहे का माझ्या हिसाबाने निदान 3-3.5-4 हजार तरी मतदान त्या माणसाच्या मागं आहे. त्यांनी काल राजीनामा दिला आहे. वारे तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला, का दिला असेल मग असा विषय येतो. हे त्यांना जमत नाही. हम भरसो कायदा, आम्ही करून ती पूर्व दिशा. आता मी तुमच्या संग इथं टी व्हीवर बोलतोय, तो माझ्यावर बी कायदा नाही कायदा अलगड आणणार, कुठून फोन लावतील, काय बाईट देतील, काहीतरी विरोधात करतील. पण ज्याला द्यायचं त्यांनी समोर येऊन द्या. त्याला समोरत आहे मी. पण खोटं करू नका एवढंच सांगणं. आमच्या बहिणीचं पण तेच सांगणं, माझं तेच आहे. खोट्यामध्ये होऊ नका, खऱ्यामध्ये ओवा. काय असेल सजा द्या ना, आम्ही सहमत आहेत तुमच्या संग. नाही तर न्याय द्यावं तर आहेत की बसलेले शेवटला. असा विषय ह्यांचा, दुसरं काही नाही. राजकारणाकरता चाललेलं आहे. त्या सरचा तर काही संबंध नाही कुठं. पण एक आहे, आमच्या आता भावांची मुलं कुणाची काय यांची कुणाची नावं उपयोग घेतील, तिकडं पुण्याकडे टाकतील, तिकडल्या केसमध्ये टाकतील. हे आव्हानं तर होत राहणार आहे. आज मी बोलतोय, उद्या तुम्हाला ते बघायला भेटेल. मग तुम्ही म्हणता नाही खरं आहे, मामाजी बोलला आहे ती. मला माहिती नाही सगळं हे काय करणार आहेत ती. दुसरं काय करू शकत नाहीत. खोटं नाटक करणे, अटक करणे, बंद करणे, काहीतरी गुन्हा टाकणे आणि उचलून धरणे, असं. आता असं बघायला मिळतंय की निलेश घायवळ असतील, सचिन घायवळ असतील, या दोघांचे सुद्धा खूप मोठमोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो व्हिडिओ हे कायम आपण पाहायला मिळालेले आहेत आपल्याला. अनेकांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र आता सगळेच जण हे संबंध नाकारताना पाहायला मिळतात. मग सगळे राजकारणी सारखेच असं वाटतं का? नाही, सगळे सारखे नाहीत. काय आहेत ना, हा बोलणारी पण आहेत, काही नाही बोलणारी आहेत. नाही बोलणारी जास्त आहेत. आणि आमच्या संघ हाय किंवा आपला हाय आमच्या संघ येतोय जातो. माणूस कोणापाशी कोण जात नाही. एखाद्या गावाचा कार्यक्रम घेतला मोठा, एखाद्या पुढाऱ्यांनी, त्या गावाचा एखादा गुंडा असेल तर ते स्टेजवर त्याला बोलतात ना गावची लोक. त्या गावामध्ये तो चांगलाच असतो ना. तसं ह्या लोकांचं चांगलं नाही सगळं. इथं जा 10-15 खेड्यात तुम्ही जामखेड करडा ह्या मतदारसंघात तुम्ही जाऊन फिरा. कुठल्याही गावात विचारून बघायचे, निलेश गाव का, निलेश गावळ किंवा सचिन गावळ काय दादागिरी करतात का, कोणाची 1 गुंठा जमीन घेतली का, हे तरी बघा. काहीसुद्धा नाही. एवढीच घेतली जमीन, तेवढंच केलं, तीच केले. त्यांच्या हिमतीन त्यांनी केले. तुम्हीच सांगायत पहिल्यापासून. तुम्हीच त्याला बाहेर काढला जेलमधून. अमरावतीच्या जेलमधून रोहित पवारनेच काढलेला आहे. मी साक्षीदार आहे. मेन साक्षीदार मी आहे, जानकीराम अण्णासाहेब गायकवाड. मलाच विचारलं माहिती सगळी, पुन्हा दिलेल्या तारखेला त्यांनी बाहेर काढलेला आहे. ह्यात काय खोट आहे? मोक्यामधला आरोपी बाहेर काढताय म्हणजे तुमचा फायदा करून घेतला आणि पुन्हा मग असं विरोध करत बसायचे का? निलेश घायवळला पासपोर्ट देण्यावरून पण बऱ्याच नेत्यांची नावं समोर आली की याच्या वशिल्याने मिळाला, त्याच्या वशिल्याने मिळाला. आता पुण्यातले भाजपचे जे आमदार आहेत ते असं म्हणतात की राम शिंदेंचा या सगळ्यामध्ये संबंध नाही, रोहित पवारांचा कदाचित या पासपोर्ट देण्याशी संबंध असेल. अहो, राम शिंदे साहेबांच्या त्यामध्ये काय संबंध नाही. आत्ता प्रचार केला आहे आम्ही त्यांचा. आणि त्याचा पासपोर्ट कधीच आहे धुंडा. त्या टायमाला कोण मंत्री कुठं कुठं होते ते बघा ना. कोणाकडे नाही, ह्यांच्याकडेच ह्यांच्याच काळामध्ये झालंय ना. त्या टायमाला ह्यांचा प्रचार केला. हो, रोहित पवाराच्याच त्यांच्या संगच राहून त्या टायमाला त्यांनी पासपोर्ट काढलेला. आता थोडा काढलाय. आता 2024चा तर पासपोर्ट नाहीये. पासपोर्ट मध्ये पण रोहित पवार हो, त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या पक्षानेच. त्यांनी दिलेलं आहे सगळं. हे खोटं नाटक सांगून उपयोग नाही. जे काय खरं आहे ती पासपोर्ट कधीच आहे, कुणी कधी दिला, काय कोणाची सही आहे ते काय ते बघा ना. आणि आता काय बी सांगायचं की राम शिंदे साहेबांनी दिलं. राम शिंदे साहेब ह्याच्यामध्ये काय संबंध आहे? आमचं कुणासंगच वाकडं नाही. आणि आम्हाला या राजकारणात यायचं पण नव्हतं कधीच. आम्हाला तिरस्कार आहे राजकारणाचा. फक्त गरीब सांभाळायची, चांगलं कामं करायची, हे आमचं. जे काही अन्याय होत असेल उभं राहणार, तो कोणी असो समोरचा, तिथं आम्ही उभं राहतो. मिटून टाकणार जिकडे तिकडे, नका बाबा कशाला काय करताय, हा आमचा विषय. ह्यांनी राजकारणात घेतलं आम्हाला रोहित पवारांनी. आम्ही राजकारण नव्हतोच कुठंच. यांना अमरावती जेलमधून निलेश गावाला सोडून आणलं ना त्यांनी,
त्याच्यानंतरच राजकारणाची म्हणजे थोडी त्यात इन्व्हॉल्व झाले ते लोक. आता राजकारणाचा काहीच संबंध नाही. कोण कुठं कोणत्या नगरसेवक सुद्धा नाही, ग्रामपंचायत आम्ही मेंबर सुद्धा नाही तिथं कुठं. 23 ग्रामपंचायतीत आमच्या ह्या तालुक्यात निलेश गायवळच्या नावाने आलेल्या बिनविरोध. मग आता फक्त जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहायचं असं म्हटलं तर एवढं राजकारणी घाबरलेत काय त्या घायवळ भावांना? कसं आहे माहिती आहे का, पहिल्या इलेक्शनच्या टायमाला ते कोणचं इलेक्शन, पंचायत समिती मला वाटतं, राम शिंदे साहेबाचे 3 उमेदवार निवडून आले आणि रोहित पवाराचा एकच होता. त्या टायमाला ह्यांनी आम्हाला सांगितले की म्हणजे त्यांचे 3 आहेत, आपले एकच आहे, तर आपला सभापती झाला पाहिजे, काही करून आपल्याला हे करावं लागणार आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं बाकीचं आम्हाला माहिती कशी भेटेल, म्हणजे आम्ही कशी तुम्हाला पुरवतो, सगळे पुरवतो. मग ते त्यांचे 3 उमेदवार कुंकट गेलेत काय ते सगळे ह्यांनीच आम्हाला माहिती दिली. त्यांना उचलून आणलं आम्ही, इथं पुण्याहून आणलेले आहेत आम्ही त्यांना. आणि ह्यांचा एक उमेदवार असताना सभापती केला आहे, सूर्यकांत मोरे रत्नापूरचा आहे, आज बी सभापती तोच आहे. ते कुणामुळे झालेलं आहे? रोहित पवारमुळेच ना. 3 उमेदवार कोणाचे होते? BJPचे होते, तरी पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे असे काय बी करू शकतात. त्याकरता आपलं त्यांचं काय पटलं नाही, रामराम केला आणि शिंदे साहेबाकडे आम्ही गेलेलो होतो. मग आता जी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची म्हणजे इच्छा होती आणि आता हे सगळे आडकाठी घालतायत असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, घरच्यांचं. मग आता इतकं सगळं झाल्याच्या नंतर पण निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे? कसं आहे बघा, आता त्यांच्यावर जर काय कमी जास्त गुन्हे टाकून त्यांना जर अटक केली, शेवटला मतदारसंघ इथली जनता आहे, जनतेत शहाणे झालेली सगळी. आता तुम्हाला सांगितलं ना, रत्नापूरचे वारे तालुका प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी कालच राजीनामा दिला आहे. त्यांची त्याला कळण काय आहे, एवढी माहिती आहे मला सगळी, तेवढी मी सांगतो. खोटं बोलायचं काहीच कारण येत नाही याच्यामध्ये. हां, असा विषय आहे तो. या सगळ्यामध्ये मामा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की जेव्हा काल म्हणजे तुमच्या बहीण पण जेव्हा बोलत होत्या या सगळ्यावरती, म्हणजे निलेश घायवळांच्या आई जेव्हा बोलत होत्या, तेव्हा पण त्या असं म्हटलं की माझी मुलं ही कधीच गुन्हेगारीमध्ये नव्हती, त्यांना जाणून बुजून या सगळ्यामध्ये आणलं गेलं. होले गेलेले आहेत. कसं काय झालं हे? सुरुवातीपासून ती शाळेमध्ये होता, त्या टायमाला ते का तिथं एक कोणतरी होता पतित पावन संघटनेचा, ते गजा मारणीवरती निलेश गायवळवरती अशा 10-15 पोरावर तो खोट्या केसेस करायचा पोरांना. ते सतून त्यांनी काय ते त्यांचा टायमाला कुठं झालेला पहिला, त्यातला आपल्या काय एवढं माहीत नाही, पण त्याच्यामुळे त्यांना अटक झाली, ती सुटली, सगळं झालं काय ते. पण ही पोरं वैयक्तिक कशामध्ये नाहीत. ह्यांनी कुणाचे पैसे घेऊन कुणाच्या कुठं मटेरियल केलं मला दाखवून द्या. किंवा आता जे आरोप होत आहेत की या अहिल्यानगर मधल्या अनेक पवनचक्क्या कंपन्यांकडून लाखोंची खंडणी घायवळ बंधू किंवा निलेश घायवळ उकळतात. अहिल्यानगर नाही, धाराशिव मधल्यात सगळ्या. अहिल्यानगरमध्ये नाही कुठं, पवनचक्कीच नाही ते कुठं अलीकडं, धाराशिव मधल्यात. त्यातलं काय आपल्या त्यातलं एवढं माहीत नाही आहे. आणि त्या पवनचक्क्याचा आपला काय संबंध? कुणाच्या पवनचक्क्या? आम्ही कुठे इकडं कोपऱ्यामध्ये, ती कुठं धाराशिव करतात, त्यांचं काय घेणं आपल्याला? मना काय म्हणतात, तिथे कुणाचं असं केलं, एवढंच ह्यांनी कुणाचं असं केलं. आता मना काय म्हणतात, बोलणारा तोंडला हात लावतात. मी बोलतो, मला कोणी रोखू शकतो का? नाही ना. पण खरं असावा, माझं उकळून का मी बघ खरं बोलतो का नाही. हां, असं खरं सांगा त्यांनी, खोट्याचं काय करायचं. मग आता खरं तर आता आपण पाहायला गेलं तर स्वतः निलेश घायवळ किंवा सचिन घायवळ दोघेही भाऊ इतके शिकलेले आहेत, त्यांची मुलं इतकी शिकलेली आहेत, या सगळ्यांनी या गुन्हेगारीतून बाहेर पडावं असं तुम्हाला स्वतःला मामा? अहो, हे काय पडायचं चाललं, ते काय गुतीतात अशी कुठं नाही कुठं तरी. हे काय असं खोटं करायचं? आता गुतलेच ना, कशी पडतील बाहेर? आता म्हणजे कुठंतरी 10 फ्लॅट घेतल्यात मुली पुण्यात, बळजबरी करून रिव्हॉल्वर लावून. ते कधी घेतल्यात? जो बिल्डर आहे एवढा तो झोपला होता का? त्या टायमाला पोलीस तर आहेत का नाही द्यायला? पोलिसला तर खरं पडतं का नाही? जाऊन इंची द्यायची यांच्या नावाने, करायची कंप्लेंट. का नाही केली? आताच का केली? हे कोण करते सगळं? ह्यांना बसवायचं इलेक्शन होतं आतमध्ये आणि मग आपलं पोळी भाजून घ्यायची. म्हणजे थोडक्यात राजकारणी पोलिसांची पण साथ आहे असं वाटतं. आता पोलिसाचं कसं आहे बघा, त्यांच्याकडे काय आलं तर ती घेणारच आहेत, किंवा त्यांच्या हुद्दे ते मी सांगितलं तुम्हाला, अमरावतीहून जेलमधून आरोपी मोक्यामधला काढला कसा? थोडक्यात पोलीस राजकारणाचं ऐकतात. प्रोसिजर काय लागते त्याला, ती पूर्ण करून त्याला बाहेर काढताय म्हणजे तुमची पोच कुठपर्यंत आहे, हा विषय आहे.
बाकी समजणारी जनता आता ही जी बाप बोलतोय मी त्यांना शॉर्टकटमध्ये सगळं समजतंय काय आहे ती. त्या सांगावं लागत नाही लोकांना. मोक्यामधल्या आरोपीला सोडताय म्हणल्यानंतर आता ही फ्लॅट 10 फ्लॅट निघतील, आता जागा निघतील, पुन्हा एकरवर जमिनी निघतील, काय बी निघेल. आता तुम्ही पवन चक्कीचं बोललात, मी आज ऐकतोय पुण्यात चर्चा आहेत. हां, पुण्यात चर्चेत. मग ही काही असं सांगायचं, कुणीतरी इकडून गावाकडून खेडेगावातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठवायचं आणि तिकडे त्यांनी बोलायचं. तसं आमचं तिकडून खोटं सांगणारं कोणच नाही. खरं सांगतील काय ते असं असं आहे बाबा, ही माणूस असा आहे, चांगला आहे, वाईट नाही. इथे दाखवून त्या जामखेडला कुठं केस आहे का आमची कसली कशाची, कुणाची जागा बळकिली आहे, कुठं कुणाचं काय हानमार केली आहे, बळत लुटलं आहे, कुणाच्या घर बंगल्यात चिरला आहे एखाद्या, काहीच नाही. एवढं बोला. बरं, आता जी काही केस, ज्या केसमध्ये खरं तर त्यांचं नाव आलं, जी कोथरूडमध्ये गोळीबाराचं एक प्रकरण होतं, त्याच्यानंतर त्यांचं या सगळ्यामध्ये नाव आलेलं पाहायला मिळालं. त्यांच्या आई सुद्धा असं म्हटलं की ते काही पळून गेलेले नाहीयेत, मी स्वतः त्यांना म्हणजे ते निघाले तेव्हा पण मी त्यांच्याबरोबर होते, मी स्वतः त्यांना गाडीला बसून वगैरे दिलं. मग निलेश घायवळ फरार आहेत हे जे म्हटलं जाते ते फरार नाहीच आहेत. नाही, चुकीचं आहे ते. त्याचा मुलगा तिकडे शाळेत आहे, त्याची बायको निलेशची म्हणजे नवरा बायको ही दोघं जण मुलाखत भेटायला तिकडे गेलेली आहेत. ते मुली पळून गेला. तो गेला किती तारखेला? 9 तारखेला. माझी सख्खी बहीण त्याला वाटा लावायला गेलेली तिथपर्यंत. आणि फायरिंग कधी झाली कोथरूड म्हणजे 17 तारखेला. किती दिवसाचा गॅप आहे? 8 दिवस. 8 दिवसाचा. मग 8 दिवसात निलेशचं नाव कसं? पण मला एक सांगा, ज्या पोरांनी फायरिंग केली त्या पोरामधला निलेश गायवळच्या केसमध्ये एक जर आरोपी असला ना तरी त्याला दोष द्या. त्याचा काही संबंध नाही त्या पोरांचा बी निलेशचा. बरं, ती काय गँग वॉरमधून झालेली नाही. गाडीला गाडी घासली गर्दीमध्ये म्हणून ही मारामारी. ज्याला गोळी लागली तो साधा माणूस आहे बिचारा. हे लोक पिलेले असतील, मारले असेल गोळी, तर निलेशचा काय संबंध? नाही, तर फायरिंग झाली तो निलेश तिकडे पळून गेला. पळून जायचा काय समज? चोरी केली काय? हा, नवरा बायको दोघं पळून जातात का? पळून जाणारे काहीतरी बोलायचं. आणि काय अशाला तुमचे टी व्ही सारख्या चॅनेलवाले काही त्यांची काय अशी काय आहेत ओळखीची, ते काय बी कोणची गोष्ट लावू शकतात. पण खोटं, खरं नका, खरं एक बी नाही. आम्ही बोलतो ते खरं आहे. दुसरीकडे आई असं सुद्धा म्हटलं त्यांच्या की सचिन घायवळ जे आहेत ते सर पहिल्यापासून प्राध्यापक राहिलेले आहेत, त्यांचा गुन्हेगारीशी संबंध नसताना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखवले गेले, किंवा हे शस्त्र परवान्याचं जे काही प्रकरण समोर आलं त्यामध्ये काय नाही सगळं हे खोटे. त्याचा काहीच संबंध होता असल्या गँगशी. आता तुम्ही शस्त्र परवानाचं चाललंय त्याचं ते झालं की डिक्लेअर? मग डिक्लेअर झालं. ती साहेबांनी CP साहेबांनी सांगितले की त्याला दिलेलंच नाही म्हणून. एवढं बबल करायची काय जरूरत आहे? पण दाखल केलं असेल त्याने भेटावं म्हणून. त्याचा भावाचा भाव एवढा मोठा करून ठेवला. आता निलेश गावळ्याला आहे, फरफटीत आणू या घेऊन. हा ना. तुमचं बोलणं झालंय दोघा भावांपैकी कुणाशी एवढ्या रिसेंट? नाही. शेवटचं कधी झालं होतं? भेटला होता? बिलकुल नाही. मी जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले मी माझ्या कामात आहे. गावाकडे माझी शेती आहे. हो, ऊस आहे सगळा, एकला बघतो. माझं इथे कोणी सगळी मुंबईला आहेत, फॅमिली अख्खी. शेवटचं कधी भेटला होता? मला त्याला भेटतेला आता जवळजवळ आठवतो बघा, 1.5 ते 2 महिने झाले असेल. 2 महिने इथं आले म्हणून समजलं होते मला एक टाईम. त्या टायमाला मला काही येणं झालं नाही इकडं, मी माझ्या कामात होतो. आणि मग इथं पुरं झाला सगळं, आमच्याकडे वाहून गेले सगळी शेती बिती सगळी, ऊस सगळी नुकसान झालं आमचं. पण स्वतः कधी या घायवळ बंधूंपैकी किंवा मुख्यतः निलेश घायवळांनी तुम्हाला कधी असं म्हणलं की मामा पडायचंय बाहेर या सगळ्यातनं, पण आता काय प्रॉब्लेम अडचणी येत आहेत? मी त्याला बोलतो, म्हणलं जे झालंय ते होऊ दे. नाकळं झालंय काय, खोटं झालंय काय खरं झालंय काय ते सगळं सोड आणि मस्शीर राहा. मी कसं जगतो मुलं गावाकडे बघ, फॅमिली नसून मी गावाकडे मस्शीर आहे. तसं तू बी राहा ना. मी काय आलं की ती अमरावतीतून तो आणला, राजकारणात टाकला. राजकारणाची चव लय अवघड, त्याची शनींद जाऊ नये. काय करायचं आपल्याला? राजकारण अवघड असं तुम्ही म्हणता. इथून पुढे या राजकारण्यांशी मग संबंध नाही ठेवायचे? काय करायचं कोणाचं? काय घेणं? काय कोण देतो? काय देणार आहे कोण? काय कोणी देत नाही. नको आता आपल्यालाच करणे, रोजीरोटी आपल्यालाच कमवणे ना. कोण देतो काय? का त्यांचा प्रचार केला काय? रोहित पवारने का आपल्याला लाख 2 लाख 10 लाख आम्हाला काय दिले का खर्चायला? कवा 1 रुपया नाही. कवा शिंदे साहेबाचं केलं त्यांनी काय दिलं का? नाही.
पण तिकडून आम्हाला पोळल्यामुळे आम्ही इकडे गेलो, प्रचार केला ना आम्ही. 600 मतावर आणला पुन्हा. रोहित पवाराला 600 मतच पडली. ती कसं झालं ती केस त्यांची शिंदे साहेबांनी टाकले, त्यांचं खोटं नाटक काय झालेलं ते आता आपल्या कॉलचं कळत नाही, जास्त बोला येत नाही आपल्याला. म्हणजे जे कळत नाही ते बोलू बी नाही, जेवढं कळतं तेवढं बोललो आपण. मग तुमची इच्छा आहे का आता दोन्ही भावांनी राजकारण्यांपासून लांब राहावं अशी? माझी मी त्यांना पहिल्यापासून सांगतो, मी दोघा भावाला, बाकी लहानाची मोठी बोंगळी माझ्यासमोर फिरलेली ती. मी त्यांचा मोठा मामा, 62 वर्ष वय चालू आहे माझं. त्यांना मी सांगितलं बरोबर आता बास करा, काय असेल ती सोडून द्या, सगळं मशीर राहा. मी का आता काहीतरी करायला गेले तर कुठं नाही कुठं कुठं काय आता मला सांगा ना, काय सुद्धा नाही असं एवढं. काहीच नाही तर तुमचे भाचे या सगळ्यामधून सही सलामत सुटतील असा विश्वास विषयच वाटतो? नाही. खऱ्याला न्याय तुम्ही ना माणसं नका देऊ, न्याय वरला द्या, न्याय देवत आहे. जज साहेब बसलेत, कशाला बसलेत? न्याय देवत आहे ना ती, त्यांच्यापाशी न्याय आहे का नाही? बस झालं, फुटणारच ती. एकतर कसं आहे, सगळं खोटंही खोटं कुठंच सहन होत नाही. एखादी चोरी करून कुठे टाकून देते, आज ना उद्या उघडीच होती, तसा विषय हा. तो कुठं बाहेरगावी, सर कुठं त्याच्या घरी शिक्षक शाळेत, आणि फायरिंग कुठं कोथरूडला. ह्यांचीच का नावं, ह्यांचेच का नावं, दुसऱ्याची का नावं घेण्यात कोणाची? मग मी बोलतो ना की ती जे आरोपी आहेत ज्यांनी फायरिंग केली, ती एकाही केसमध्ये निलेश गावळे संघ दाखवा आणि त्यांना जोश द्या, त्याला अटक करा. माझं एवढंच म्हणणं, दुसरं काय नाही. खोटं नका करू. खोट्याची सगळ्याला तकलीफ होती, करणाऱ्याला पण आणि ज्याला केली त्याला पण. खोटं आहे ना, खरं असं तुम्ही काय वाटत नाही. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर घायवळ बंधूंचे सख्खे मामा होते, आणि जसं त्यांनी सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून दोन्ही घायवळ बंधूंना गोवलं जातंय. या गोळीबार प्रकरणाशी सुद्धा त्यांचा संबंध नव्हता, आणि मुळात हे सगळं प्रकरण सुरू झालंय ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभं राहण्यावरून हे सगळं सुरू झालं, आणि त्याच्यावरती मग आता स्वतः रोहित पवार हा सगळा कुठेतरी राग मनात ठेवून हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. त्याचबरोबर न्याय मिळेल अशी आशा सुद्धा ते व्यक्त करतायत. या सगळ्या प्रकरणामधून माझे दोन्ही भाचे सही सलामत सुटतील, निर्दोष सुटतील असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.